सुस्वागतम प्रेक्षक मंडळींनो, आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर आजच्या भागामध्ये इकडे आता दामिनी जी असते ती सावीच्या बाबांना भेटायला येते आणि सावीच्या बाबांना तिथे भेटायला बोलवते आणि तिथे ती आता तिला माहिती झालेलं असतं की सावीला त्यांना हे सगळं सत्य सांगणार आहे, त्यामुळे ती तिथे आलेली असते. दामिनीच्या बाबाजवळ तिथे गाडी थांबवते आणि म्हणते, काय मग काय चाललंय, तुम्हाला काय वाटलं तुमच्या लेकीला आणि जावयाला तुम्ही सगळं सांगताल आणि मी शांत बसल, मला काही समजायचं नाही यातलं, असं वाटलं होतं का? असं अजिबात वाटून घेऊ नका, कारण की मला सगळं समजलं आहे. नेमकं तुमचं काय चाललं होतं ना, मला सगळं कळलं आहे. त्यामुळं आता काही गरज नाही आहे तुम्हाला माझ्यापासून काही लपवायची. काय सांगायचं ना मला सांगा बरं, असं म्हणत असते. तर इकडं सावी आणि धैर्य पोलीस स्टेशनला आलेले असतात. तिथं सावी बसली असते, पण सावीच्या डोक्यात नुसतं टेन्शन असतं. सावी घाबरल्यासारखी करत असते. सावीची अंगठी तिथं टेबलवर राहते. धैर्य म्हणतो, सावी काय झालंय, ही तुझी अंगठी ते का राहिली आहे? तर सावी म्हणते, धैर्य मला काहीच माहीत नाही आहे, पण मला असं वाटतंय मी बाबांना कधी भेटल आणि कधी नाही, मला पहिले बाबांना भेटायचं आहे. धैर्य मला बाबांना भेटायला घेऊन चला तुम्ही लवकर, असं म्हणते. धैर्य म्हणतो की सावी हो जायचं आहे आपल्याला, तू काळजी नको करू ना, असं म्हणते. तर आता लगेच ती म्हणते की हो धैर्य, पण चला ना घेऊन, असं म्हणते. धैर्य म्हणतो ठीक आहे चला जाऊयात आपण. आणि आता लगेच धैर्य सावीला म्हणतो की चल. तर आता सावी धैर्य बाहेर येतात, गाडीत बसतात आणि दोघे जायला निघतात. सावी गाडीत पण शांत बसत नाही. तिच्या हातापायाचा नुसता थरथर थरथर काप होत असतो. ती पूर्ण घाबरल्यासारखं करत असते. तर इकडे आता सावीची आई घरी भाऊंना म्हणत असते, कुठं गेले असतील भाऊ, अजून पत्ता नाही यांचा, काय झालं असेल नेमकं, आत्ता येतो म्हटले ना अजून नाही आले हे घरी. तर भाऊ म्हणतात, अगं नको काळजी करू, केतन पण तिथे येतो आणि केतन म्हणतो, अगं आई येतील घरी, आई तू बाबांचं कशाला टेन्शन घेते, असं म्हणत असतं. तर इकडं धैर्य सावीला म्हणतो, सावी शांत व्हा तुम्ही, कशाला एवढं टेन्शन घेताय हो, एवढं टेन्शन नका घेऊ तुम्ही, हो कशाला एवढं काळजी करताय, अहो मी आहे ना, मग कशाला तुम्ही हे करताय. तर सावी म्हणते, नाही धैर्य. धैर्य एका ठिकाणी गाडी थांबवते. सावी म्हणते, अहो का थांबवली गाडी? तर धैर्य म्हणतो, थांबा बसा तुम्ही गाडीत, मी तुम्हाला प्यायला पाणी घेऊन येतो. सावी म्हणते, अहो धैर्य मला पाणी नाही प्यायचं, मला माझ्या बाबांना भेटायचे पहिले. तर धैर्य म्हणतो, नाही सावी थांबा तुम्ही, ते मी तुम्हाला पिण्यासाठी पाणी घेऊन येतो, असं म्हणतो. आणि धैर्य तिथून गाडीतून बाहेर पडतो आणि सावी आतमध्ये बसलेली असते. पण सावीला सारखं आठवत असतं तिच्या बाबांनी तिच्या धैर्याचा स्वीकार केल्यामुळे तिला किती आनंद झालेला असतो हे तिला आठवतं. बाबांनी तिचं नातं स्वीकारलं होतं. तिचे बाबा म्हणतात की मुजुमदाराचा मुलगा म्हटल्यावर मला आधीच राग आला होता, पण सावी मी तुझ्यासाठी ते पण स्वीकारलं, असं म्हणतात. तर आता सावी म्हणते की हो बाबा, पण तुम्ही आमचं नातं स्वीकारलं ना, याचीच मला खरंच खूप मोठी हे वाटतंय, असं म्हणत असते. तिला हे सगळं आठवत असतं पहिलं. आणि ती आता इकडे तिकडे गाडीतून उतरून निघून जाते. तर इकडे आता जो धैर्य आहे तो आता गाडीकडे येतो, पण तिथे सावीच नसते. धैर्य आजूबाजूला सगळीकडे बघतो, सावी कुठे आहे, सावी कुठे आहे, पण त्याला सावी सापडत नाही. दामिनीकडे म्हणत असते की हे बघा, हे काय डॉक्युमेंट दाखवा तुमच्याकडे. आता सावीचे बाबा त्यांना दाखवतात आणि आता दामिनी म्हणते की हे बघा, तुम्ही जर त्यांना काही सांगितलं ना, मी काय करेल, मग तुम्हाला संपवून टाकेल मी सगळ्यांना, असं म्हणत असते. आणि आता ते म्हणतात की हे बघा, काय म्हणजे संभवताल म्हणजे काय हो, तुम्हाला काय वाटतं तुम्ही काही करताल आणि आम्ही शांत बसू का? आता मी शांत बसणार नाहीये, तुमच्या मुलाला तुमचा खरा चेहरा काय आहे ना कळलंच पाहिजे, असं सावीचे बाबा म्हणतात. दामिनीला त्यांचा खूप राग येत असतो. तर दोघांची तिथे वादावाद चालू असते. तर आता दामिनी ती असं कागदपत्र अंगावर फेकते, त्यांच्या तिथून निघून जायला लागते. तर आता सावीचे बाबा बघत असतात. तर आता दामिनी जी असते ती गाडीकडे जायला लागते आणि आता गाडीत बसून ती सावीच्या बाबांना उडवून देते. तर चला बघूया आता पुढील भागात काय ट्विस्ट असणार आहे. बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.